सकाळची रात्र झाली तरी सुद्धा बहिणीची डिलिव्हरी झाली नाही. सगळे टेन्शनमध्ये होते. मावशीला तर काय करावं सुचत नाही. आजी डोक्याला हात लावून बसलेली होती. तोपर्यंत की ॲक्सिडेंटचं केस समोर बघितली. अजूनच डोकं फिरलं. हॉस्पिटल मला अजिबात आवडत नाही, पण 4 दिवस बहिणीसाठी मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. जोपर्यंत संध्याकाळपर्यंत कारभारी होते तोपर्यंत मला काहीच वाटलं नाही, कारण का ते पळत होते. औषध आणू दे, केस पेपर बनव, बिल बनव होते, म्हणून खरंच काही वाटलं नाही. पण शेवटी माझं पिल्लू माझ्यासोबत होतं आणि गावचा रस्ता माहीतच आहे. मावशी बोलली तुम्ही निघून जावा, आम्ही हँडल करतो. बहिणीला 11 वाजता चालायला सोडली खरं, पण आम्ही तिघी बायका करणार काय. तिला खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर स्ट्रेचरनं एकटी मी ढकलत नेली. ती मला बघून जास्त रडायची, म्हणून मी तिच्यापासून लांब पळायची. शेवटी सकाळी 4 वाजता डॉक्टरने म्हणाले की सिझर करावं लागेल. तिला तसंच पळवत नेलं, नको वाटत होतं. ती मला बघून अजूनच रडायची. सगळ्यांना झालेला मुलगा दिसत होता, पण मला तिचा त्रास दिसत होता. डॉक्टरला मी पहिल्यांदा प्रश्न एकच विचारला, माझी बहीण व्यवस्थित आहे का. बाळ पहिल्यांदा माझ्याच हातात आले. खरंच आई होणं मग सुखाचं नाही अजिबात.